मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आपल्या हक्कासाठी दिलेला लढा अखेर यशस्वी ठरला। मुंबई येथील आंदोलनानंतर सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आणि या ऐतिहासिक यशाचा जल्लोष बेळगावात मोठ्या उत्साहात साजराही करण्यात आला। बेळगावातील छत्रपती संभाजी महाराज चौकात सकल मराठा समाज एकत्र आला आणि जय मराठाच्या घोषाने चौक दणाणून केला। जय शिवाजी संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। हा क्षण केवळ विजयाचा नव्हता तर एकतेचा आणि संघर्षाचा। मराठा नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आणि पाटील यांना पाठिंब्याचे पत्र दिले। भरपूर मध्य बिंदू अशा प्रकारचं वर्णन जे आम्हाला तंतोतंत लागू पडतंय अशा प्रकारचं वर्णन आहे। आणखी एकच गोष्ट सांगतो, आमच्या लग्नातल्या काही गोष्टी आता आम्ही सगळे विसरायलोय। आपल्या घरामध्ये ज्यावेळी या समाजाचं लग्न होतं आणि वरात येते त्यावेळी नवऱ्याची बहीण दरवाजात उभा राहून त्या नवरदेवाची वाट अडवते। ती वाट अडवते एवढंच त्यानं लिहिला नाही तर ती सोडतच नाही त्याला आतमध्ये। केव्हापर्यंत सोडत नाही? जोपर्यंत तो आपली मुलगी माझ्या मुलाला देत नाही, देतो असं म्हणत नाही तोपर्यंत सोडत नाही। हे सगळं वर्णन जे आहे हे पूर्वी समाजाचं वर्णन म्हणून त्यांनी केलेलं आहे। तो एक दुसरं कुणाचं वर्णन आहे सांगा। अशा प्रकारचं असून सुद्धा आमच्या भारतातील आणि महाराष्ट्रातील काही माननीय नेते ब्राह्मणानं शेती केला म्हणून त्याला पण कुंडी म्हणायचं काय अशा प्रकारचे प्रश्न करतात, त्यावेळी मनाला वाईट वाटते। तर अशा प्रकारे एकमेकाच्या समाजामध्ये दुखडी न करता मराठा समाजाला जे हवं ते द्यावं यासाठी जरांगे साहेबांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल तुम्हा साऱ्यांच्या वतीनं, बेळगावकरांच्या वतीनं आणि इथला जो सकल मराठा समाज आहे त्या सकल मराठा समाजाच्या वतीनं जरांगे साहेबांचं मनपूर्वक असं कौतुक करतो आणि आमच्या समाजावर त्यांनी जे अनंत उपकार करून ठेवलेले आहेत त्या पिढीसाठी आपण साऱ्यांनी मराठा समाजासाठी काही ना काही। जय शिवराय, जय भीम, जय शंभूराजे। गेली 2 वर्ष जो मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं हा लढा महाराष्ट्रावर चालू होता, जरांगे पाटलांनी तो यशस्वी करून दाखवला आहे असं वाटतं। आम्ही बेळगावमधून देखील हजारोच्या संख्येनं त्यांच्या मोर्चाला, त्यांच्या त्या आंदोलनाला पाठिंबा दिला मोर्चाच्याद्वारे। त्यानंतर आपली एक टीम त्या ठिकाणी मुंबई आझाद मैदान येतं त्या ठिकाणी आपण गेलो। त्यांच्या जवळच्या लोकांना, बेळगाव सीमा भागातील मराठा समाज महाराष्ट्र एकीकरण समितीचे त्या ठिकाणी कार्यकर्ते आले असं समजतात। इतका बंदोबस्त त्या ठिकाणी होता की आपण सर्वजण इथं बसून आपण TV मध्ये पाहिलो असेल। त्या ठिकाणी कोणीही कुणालाही त्या ठिकाणी सोडत नव्हते, परंतु बेळगाव सीमा भागातील कार्यकर्ते त्या ठिकाणी आले ते समजतात। आम्हा 10 जणांना त्या ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या घेऊन गेलं आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी आम्हाला दिली। त्यांना नुसतं आम्ही फक्त आरक्षणाबद्दलच इतकं सांगितलेलं नाही आहे, ह्या 865 गावातील सीमा भागातील जनतेवर देखील काय अन्याय होतोय, इथली मातृभाषा कशी पुसायचं कार्य या ठिकाणी चालू केलेलं आहे, ही सर्व बाब त्यांच्या निदर्शनाला आणून दिली। एक मराठा आज खरोखर एका महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा मनोजदादा जरांगे यांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलं की मराठ्याची ताकद काय आहे आणि खरोखर या लोकप्रतिनिधींनी ओळखून घ्यावं की मराठे एकदा चिडले की ते काय करू शकतात। आणि आज या
4-5 दिवस गेले आमरण उपोषण जे मनोदांनी केलं, खरोखर सरकारला भाग पडलं की त्यांना आरक्षण द्यावं पडलं त्यांना, आणि त्यांनी खरोखर काल GR काढून त्या आरक्षणाला संपूर्ण जे मनोजदादा जरांगेंनी जे मागणी केले होते त्याप्रमाणे त्यांनी GR काढून त्यांना कालच्या काळात दादाने एकच सांगितलं की जोपर्यंत GR मिळत तोपर्यंत मी इथं उठणार नाही. कारण त्याने एकदा मागच्या टाइमला पण त्यांनी एकदा अनुभव घेतलाय, त्यामुळे त्यांनी काय म्हटलंय की मी GR मला जोपर्यंत मिळत तोपर्यंत मी इथून उठणार नाही, आणि सरकारला त्यांनी भाग पडून दिलंय. ताबडतोब त्यांना GR काढून त्याने उपोषण मागे घेऊन त्याने आपल्या मराठा समाजाला खरोखर एक चांगला न्याय दिलाय. आता तसं रमाकांतांनी सांगितलं की लोकप्रतिनिधी मराठी भाषिकाच्या मुलांना कुठं बॅनर चटाई उठवला होता. आता खरोखर त्या लोकप्रतिनिधींना आम्ही एकच सांगूया या माध्यमातून की आता गेले ते दिवस, आता या मराठा समाजाला कुठंतरी चांगली दिशा आम्हाला मिळालेली आहे, आणि आपण या सीमा भागातून एक मनोजदादा जरांगे यांच्याकडे आपण एक तुकडीत जाऊन भेटून आणि बेळगावमध्ये एक मोठ्या प्रमाणात एक मराठा समाजाचा मेळावा आपण एक भरूया असे आम्ही या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही कथा आहे एका समाजाच्या जिद्दीची, एकतेची आणि न्यायासाठी दिलेला शांत संघर्षाची. अशा आणखीन स्टोरीसाठी सबस्क्राईब करा वॉइस ऑफ विनोग्रामला.